महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला कौल देऊन 10 दिवस झाले, पण अद्यापही राज्य सरकारचं काही ठरत नाहीये। ना सगळ्यात मोठ्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची घोषणा झाली आहे, ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची। त्यामुळे महायुती आणि त्यातही 132 आमदार असलेल्या भाजपत चाललंय काय असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। भाजपमध्ये चाललंय तरी काय? मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार कधी? भाजपच्या विधिमंडळ नेत्याचं नावही ठरेना। सत्ता स्थापनेचं घोडं नेमकं अडलं कुठं? महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट झालं। महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला आणि त्यातही भाजपला भरभरून मतांचं दान दिलं। भाजपसह महायुतीनेही निकालानंतर जोरदार जल्लोष करत जनतेचे आभार मानले। पण हे सगळं घडून आज 9 दिवस उलटले, पण अजूनही राज्यातील जनतेला ना नवा मुख्यमंत्री मिळाला, ना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवं सरकार। सरकारच सोडा, पण ज्या पक्षाला मतदारांनी सत्तेसाठी कौल दिला त्या भाजपकडून विधिमंडळ नेत्याची निवडही अद्याप होऊ शकलेली नाही। महाराष्ट्रात इथं वाट बघतोय, मुख्यमंत्री आणि मंत्रिपद आम्हाला कधी मिळणार आणि काम कधी सुरू होणार। त्यात एक रुसतोय, एक नाराज होतोय आणि एक आजारी पडतोय। काय तमाशा लावला? 222 आमदार तुमच्या विचाराचे निवडून आलेले, तरी सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येत नाही कोण मुख्यमंत्री। एक म्हणते मुख्यमंत्री देत नसेल तर आम्हाला गृह खातं द्या, एक दुसरं म्हणते फायनान्स खातं द्या। ह्यांच्यात इतकं भांडण आहे, याच्यावरूनच कुठे ते कळतं की यांना सुद्धा त्यांचा जो विजय तो पचत नाही। जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानं सगळं काही वेगानं होईल अशी अपेक्षा होती। त्याची सुरुवातही झाली, कारण 23 तारखेच्या निकालानंतर तत्काळ 25 नोव्हेंबरला शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली। त्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही अपेक्षेनुसार अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली। पण भाजपच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड 9 दिवस उलटूनही होऊ शकलेली नाही। खरं तर 28 नोव्हेंबरला अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर हे संभ्रम मिटण्याची आशा होती, पण मागील सलग 3 दिवसांपासून ना महायुतीची एकत्र बैठक होत आहे, ना भाजपचं शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलंय, ना विधिमंडळ नेता निवडला गेलाय, ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलाय। नेहमी एक चित्र असं पाहायला मिळत असतं की तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतात, चर्चा करतात, वाटाघाटी करतात, काही मंत्रिपदांची संख्या कमी होते, जास्त होते, खात्यांमध्ये काही फेरबदल होतो, परंतु हा जो ताठरपणा आहे दोन्ही बाजूने, त्यामुळे संभ्रम जास्त निर्माण होतोय, कारण कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल तेव्हा तो नेता एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शपथविधीचं निमंत्रण कसं देतो, सत्तेची हे स्थापनेची कोंडी कशी फोडतो, यावरच पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत। निकालानंतर सुरुवातीला 3 दिवस मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणार की शिवसेनेला, यावरून रस्सीखेच रंगली। पण 3 दिवसाच्या आग्रहानंतर एकनाथ शिंदेंनी माघार घेत सर्वाधिकार मोदी शहांना असल्याचं जाहीर करून टाकलं। पण त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। त्यामुळेच भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या मनातील नावाची घोषणा करतात की मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे काही सरप्राईज देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजनीति अतृप्त आत्माओं का महासागर। जो कारपोरेटर बनता है वो इसलिए दुखी है कि उसको एमएलए का चांस नहीं मिला। एमएलए इसलिए दुखी है कि उसको मंत्री मंडल में समावेश नहीं हुआ, और जो मंत्री बना वो इसलिए दुखी है कि वो मुख्यमंत्री नहीं बना, और मुख्यमंत्री इसलिए टेंशन में है कि हाईकमांड कब रखेगी और कब निकालेगी इसका भरोसा नहीं है। खरं तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाय। तो शपथविधी कुठे होणार याचं ठिकाणही ठरलंय, पण 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या या सोहळ्यातील खरे सत्कार मूर्ती अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्याप मिळू शकलेलं नाही। त्यामुळेच ही अनिश्चितता दूर कधी होते, भाजपचं नेतृत्व नव्या मुख्यमंत्रीपदी नेमकी कुणाची निवड होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।